प्रिय भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 1 मार्च 2026 रविवार। एकमेकांवर प्रेम करा। आणि माझ्याकडे असा सर्व विश्वास असला की मी पर्वत हलवू शकेन, पण माझ्याकडे प्रेम नसेल तर मी काहीच नाही। 1 कोरिंथियर 13 अध्याय 2 वचन। अनेक प्रचारक ठामपणे सांगतात की विश्वास हा जगातील सर्वात मोठा सद्गुण आहे। ते जाहीर करतात की जो विश्वास ठेवतो त्यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे। विश्वासाने पर्वतसुद्धा हलवता येतात। आपला विश्वासच जगावर विजय मिळवतो असे ते सांगतात। निश्चित विश्वास अत्यंत आवश्यक आहे, पण त्याच वेळी आपण प्रेमाचे महत्त्व कधीही विसरू नये। प्रेषित पौल विश्वास असा आणि प्रेम यांना एकत्र ठेवून विचारतो, यापैकी सर्वात मोठे कोणते? जर कोणी मला हा प्रश्न विचारला तर मी क्षणाचाही विलंब न करता उत्तर देईन, प्रेम हेच सर्वात मोठे आहे। 1 कोरिंथियर 13 अध्याय 13 वचन। एखादा एक नियमशास्त्रज्ञ येशूकडे आला आणि म्हणाला, गुरुजी, नियमशास्त्रातील सर्वात मोठी आज्ञा कोणती? त्या काळात इस्रायल लोकांकडे केवळ 10 आज्ञाच नव्ह्या, तर यहूदी रब्बीने सुमारे 3600 नियम तयार केले होते। हे नियम तल्मुदसारख्या यहूदी पवित्र लिखाणात नोंदलेले आहेत। यावर येशूने त्वरित उत्तर दिले, तू आपल्या परमेश्वर देवावर सर्व मनाने, सर्व जीवनाने आणि सर्व बुद्धीने प्रेम कर। तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रेम कर। मत्ती 22 अध्याय 36 आणि 39 वचन। आणि तो पुढे म्हणाला, या 2 आज्ञांवर सर्व नियमशास्त्र आणि संदेश अवलंबून आहेत। मत्ती 22 अध्याय 40 वचन। एफेसीकरांस अध्याय 5 25 वचन मध्ये आपण वाचतो की ख्रिस्ताने केवळ व्यक्तिगतपणाचे नव्हे तर संपूर्ण मंडळीवर प्रेम केले। मंडळी म्हणजे तारण पावलेल्या विश्वासणाऱ्याची सहवास। प्रभूने आपल्या स्वतःच्या रक्ताने मंडळी विकत घेतली। प्रसिद्धाची कृत्ये 20 अध्याय 28 वचन। जसा वर आपल्याला वधूवर प्रेम करतो तसा ख्रिस्त मंडळीवर प्रेम करतो आणि मंडळीच्या माध्यमातून तो अन्य जातींनाही आपले प्रेम प्रकट करू इच्छितो। मी एका ख्रिस्ती मासिकात एक प्रार्थना वाचली, हे प्रेमळ देवा, तू आम्हावर किती महान प्रेम केले आहेस। तू आम्हाला एकमेकांवर प्रेम करायला शिकवले आहेस, तरीही आम्ही तुझी मुले प्रेमाऐवजी वैर, स्नेहाऐवजी फूट, नम्रतेऐवजी कठीणपणा, कोमलतेऐवजी मत्सर आणि चिडचिड निवडली आहे। हे देवा, ही अवस्था बदल आणि आम्हाला तुझ्या तेजस्वी प्रेमाने मरून टाक। प्रेमाची दोऱ्याने आम्हाला एकत्र बांध आणि आम्हाला तुझ्या जवळ येच। प्रिय देवाची लेकरांनो, किती सुंदर प्रार्थना आहे ही। पुढील चिंतनासाठी वचन। सर्व नम्रतेने व सौम्यतेने, दीर्घ सहनशीलतेने, प्रेमाने एकमेकांना सहन करा। शांतीच्या बंधनाने आत्म्याची एकता राखण्याची प्रयत्न करा। एफेसीकर अध्याय 4 2 आणि 3 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी यांना 20 अध्याय 21 अध्याय 22 अध्याय 23 अध्याय। संध्याकाळी मार्क 7 अध्याय। धन्यवाद।